कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुम्ही 6 जणी आहात, हो की नाही? तुमच्यात अबोला झाला? हो 2 दिवसापूर्वीच त्या कोणाला शूटिंगच्या कारणामुळे झालं होतं. काय झालं आमच्यामुळे? आमच्यावर ढकलू नका. काय झालं होतं? कारण की आमची सकाळची मॉर्निंग शिफ्टची स्कूल असल्यामुळे इकडचं टाइम सकाळची मॉर्निंग शिफ्ट. मॉर्निंग शिफ्ट मॉर्निंग शिफ्ट नाही असू शकते ना. हो सकाळची दुपारची आफ्टरनून शिफ्ट. टायमिंग जुळत नव्हतं, त्यामुळे अर्धे जण रेडी होत नव्हते कोण कोण रेडी होत मला आता सांगा जरा. ही अगोदर ही बरं आता आम्हाला शाळेत पण बरेच काम असतं ना. काय काम तिचं असतं? पण बोलणं असं बरोबर, म्हणजे ती पण चूक नव्हती ऍक्च्युली. मग म्हणजे आज मुलांची शाळेत सांगून आलाय? रिस्पॉन्सिबिलिटी सोडून आम्ही येऊ तुमच्या शकतो. प्राचार्य कोण आहेत? सुद्धा मिसेस सुधा नायर. त्यांना आमचा नमस्कार हो, सांगा आणि धन्यवाद सांगा की त्यांनी आज 6 त्यांच्यामुळे जणी आम्ही आज इकडे त्यांच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलं येऊ की शकलो. तुमच्या 6 जणींच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित करण्यासाठी त्या माऊलीनं तुम्हाला परवानगी दिली. खरंच सर. तुमच्या त्या संस्थेलाही नमस्कार आणि तुमच्या प्राचार्यांनाही आमचा नमस्कार. थँक्यू. आज क्षमा मागायची तर कोणाची मागाल? आज ॲक्च्युली मी माझ्या मैत्रिणींची मागेल, कारण आता 3 वर्षापूर्वीच एक इन्सिडेंट झाला. लॉकडाऊनमध्ये माझे लग्न झालं आणि कमी माणसांमध्ये करायचं होतं. एंगेजमेंट झाली सुरुवातीला आणि मला त्यांना सांगणं शक्य नव्हतं की मी तुम्हाला बोलवत नाही आहे, की थोडक्यात करायची आहे. तर मी चुकून दुसऱ्या ग्रुपवर मेसेज टाकला आणि मी तो शेवटपर्यंत पाहिलाच नाही. आणि सगळं झाल्यानंतर मला कळलं की मी त्यांच्यापर्यंत हा सुद्धा मेसेज पोहोचवू शकली नाही की मी तुम्हाला का बोलवलं नाही. त्याच्यामुळे. तर त्याच्यासाठी मी आज सगळ्यांना क्षमा मागते की ती माझ्याकडून एक चूक झाली. मला सर माझ्या लेकीकडून माफी मागावं असं वाटतं, कारण की आपल्या प्रवास आणि नोकरीमुळे मला असं वाटतं की मी तिला कुठेतरी थोडासा कमी वेळ देते. तर ते मला एक आई म्हणून माझ्या मनात थोडासा गिल्ट फिलिंग असतं. त्यांच्यासारखंच माझ्या मुलाची माफी मागावीशी अशी वाटते, कारण की तो आता सध्या 3 वर्षाचा आहे, तरी मी त्याला आईकडे ठेवून येते. सॉरी, मला 2 मुलं आहेत. सॉरी. रोज मुलांमध्ये रमणाऱ्या स्वतःच्या मुलाच्या आईकडे ठेवण्याच्या या सगळ्या आठवणीने किती इमोशनल. कारण की मला एका पाठोपाठ एक 2 दुसरं बाळ लगेच राहिलं, त्याच्यामुळे मला मोठ्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून त्याला मी आईकडे ठेवलं. कारण की त्याचा किती पण वर्षाची आहेत मुलं? एक 3 वर्षाचा आहे, एक आता 18 महिन्यांचा आहे. बघा ना, तुम्ही नेहमी मुलांमध्ये असता, हो. पण तरी सुद्धा स्वतःच्या मुलांच्या वेळ बाबतीत देता येईल. वेळ देता येत नाही. तुम्ही क्षमा मागायची. मला क्षमा मागायची असेल तर मी माझ्या वडिलांची मागेन. कारण आता माझे वडील नाही आहे सध्या. त्यांनी अगोदर मला 1 दिवस जाण्या अगोदर फोन केला होता आणि मी म्हटलं की पप्पा थांबा, मी 5 मिनिटात तुम्हाला कॉल बॅक करते. आणि मी खरंच त्यांना कॉल बॅक करू शकली नाही आणि ती एक खंत माझ्या मनात नेहमी आहे, नेहमीसाठी राहील आणि त्याच्यासाठी मी त्यांची खरंच क्षमा मागेन. तुम्ही मी क्षमा मागेन. काही जणांची पण तक्रार आहे माझ्या बाबतीत की मी त्यांना फोन करत नाही. तर मी त्यांची क्षमा मागेन की मी आता पुढच्या वेळेस फोन करीन नक्की आठवणीने. कुठे असतात ते? कोण? सगळे तलावरच नातेवाईक. मी माझ्या आईची क्षमा मागेन. आई वारली, कोविडमध्येच निधन झालं तिचं आणि बऱ्याचशा गोष्टी बोलायच्या होत्या, त्या सगळ्या अशा राहून गेले. गेल्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.